ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी सुद्धा त्याआधी झालेला हा गोंधळ आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। किती मोठ्या संख्येनं गर्दी याच ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांची लोकांची झाली होती आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना काहीसा लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। अचानक या ठिकाणी हे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर आपण या पहिल्या दृश्यामधनं पाहतोय इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यानंतर जलील यांच्या गाडीवर सुद्धा कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। हातात टोकदार असं हे हत्यार घेऊन इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा या तरुणांनी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या इम्तियाज जलील हे जिप्सी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। एकीकडे त्यांच्याच नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले, दुसरीकडे चक्क त्यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मध्ये ही अंतर्गत धुसफूस खरं तर पाहायला मिळते। एमआयएमचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते नाराज झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। दरम्यान नाराज कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय आहे आपण पाहूया। नगर सेवक को का मसला काम क्या रहता, कोई माँ बहन अपने घर रहवासी के लिए जाती है, किसका आधार कार्ड का मसला है तो वार्ड के अंदर ही वो नगर सेवक होना चाहिए ना। वो 2 मिनट में आपको अवेलेबल रहता वार्ड के अंदर। इन्होंने 10 किलोमीटर का दूर दिया, इसलिए वार्ड के लोगों का इनके ऊपर रोष है, इनके ऊपर गुस्सा है वार्ड के लोगों का। अब ऐसे ही विरोध रहेगा, ऐसे ही विरोध रहेगा इनको वार्ड के अंदर, तो इनका विरोध ऐसा ही रहेगा और वार्ड परमानेंट ऐसे विरोध रहेगा इनका। फिरने नहीं देंगे प्रचार। मेरे वार्ड के पब्लिक ने किया, आज वार्ड के पब्लिक ने उनको 500 बच्चों ने उनको काले झंडे बताया, गो बैक बोले। आपका तर आपण या ठिकाणी प्रतिक्रिया पाहतोय। नाराज कार्यकर्त्यांच्या वॉर्डातील व्यक्तीला उमेदवारी द्यायला हवी होती अशा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत। मात्र 10 किलोमीटर दूर असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे इथल्या नाराज कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेत जलील यांच्या गाडीवर हल्ला केल्याचं आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील हे प्रचारासाठी आलेले असतात त्याच वेळी हा प्रकार घडलाय। या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी स्वतः ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुषमाजी, आपण पाहतोय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर प्रचाराला वेग आलेला आहे आणि अशा प्रकारे घटना घडतायत। छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलाय, कसं पाहता या घटनाकडे? लोकशाहीचा भुक्त असणाऱ्या आणि संविधानिक लोकशाही व्यवस्था असावी असं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे। त्यामुळे अशा कृतीचं मी समर्थन नक्कीच करू शकत नाही। पण एक नक्की आहे की ज्या पद्धतीने अभूतपूर्व गोंधळ या निवडणुकांमधून बघायला मिळतोय किंवा नाराज कार्यकर्त्यांची संख्या आणि त्यांच्याशी समन्वय संवाद करण्यामध्ये झालेल्या उणिवा या सगळ्यांमुळे हा स्फोट होणं फार स्वाभाविक आहे। परंतु या सगळ्यांमध्ये भाजपाचे रोल काय आहे ते सुद्धा तपासले गेले पाहिजेत। कारण निवडणुकांचे अर्ज भरल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची तारीख संपल्यानंतर सुद्धा भाजप फेअर निवडणुका करण्यापेक्षा त्या पक्षांच्या अंतर्गत भांडणं कसं लावता येतील, त्या पक्षांच्या अंतर्गत अजून किती कलह निर्माण करता येतील यासाठी जास्त प्रयत्न करत आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्या कृतींना सुद्धा त्या पद्धतीने एकदा तपासणं गरजेचं आहे असं मला वाटतं। अगदी नक्कीच, धन्यवाद सुषमा अंधारेजी TV9 मराठीशी संवाद साधल्याबद्दल। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांनी सुद्धा खरं तर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। इम्तियाज जलील यांच्या विरोधात या नाराज कार्यकर्त्यांचा हा रोष पाहायला मिळालेला आहे। ते या ठिकाणी प्रचाराला आलेले असता अशा प्रकारे या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। गाडी सुरू असताना सुद्धा त्यांच्या गाडीला लटकत या ठिकाणी अशा प्रकारे एका धारदार शस्त्रानं इथे वार करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओतनं दिसतंय।